हॉलिवूडचा टायटॅनिक आपण आजही किती रंजकतेने पाहतो, परंतु आता वेळ आली आहे एक मराठी टायटॅनिक पडद्यावर पाहण्याची. नाही, असा गैरसमज करून घेऊ नका. आम्ही फक्त मजा केली असा नसणार आहे मराठी टायटॅनिक. खरी स्टोरी अशी आहे की येडा चित्रपटाचे दिग्दर्शक किशोर बेळेकर अगदी कोकणातल्या आपल्या मराठमोळ्या टायटॅनिकची कथा सांगणार आहेत. 17 जुलै 1947 रोजी मुंबई जवळ रेवसच्या किनाऱ्यावर रामदास नावाच्या प्रवासी बोटीची दुर्घटना कोणाच्याही तितकीशी लक्षात नाही, ज्यात जवळजवळ 625 प्रवासी मृत्युमुखी पडले. दिग्दर्शक किशोर बेळेकर हीच घटना पडद्यावर रंगवणार आहेत. गेली 5 वर्षे त्यांनी या विषयावर रिसर्च केली आहे, ज्यात अनेक छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या समोर आल्या. त्याच कथांची सुसंगत जोडणी करून हा चित्रपट तयार होईल आणि त्याबाबतच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहू. पण तुम्ही लक्षात ठेवा की रामदास बोट ही मराठीची टायटॅनिक आहे. राष्ट्रीय मराठी करिता श्वेतांबरा सावंत. नमस्कार, मी अशोक सराफ आणि तुम्ही पाहतात राशी मराठी.